हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे. खरं तर आज मी जे तुम्हाला म्हणजे पारायण सांगणार आहे, शिवलीलामृत पारायण, याबद्दल मी माहिती देणार आहे. शंकर भगवानांचं आहे ते खूप प्रभावशाली आहे. म्हणजे आपल्या मनातल्या कुठल्याही इच्छा पूर्ण होऊ शकतात किंवा तुमच्या काही दुःख संकट असेल की जसं मुलं बाळ न होणं किंवा तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे, पितृदोषाचा तुम्हाला त्रास आहे किंवा एक नाही तुमच्या अनेक समस्या आहेत, तर त्यातून तुम्हाला मार्ग निघणार आहे. तर ते पारायण कसं करायचं शिवलीलामृतचं, त्याबद्दल मी आज थोडक्यात माहिती देणार आहे. तर सगळ्यात आधी हा व्हिडिओ मी लेट करते आहे, त्याबद्दल मी तुमची सर्वांची माफी मागते. कारण श्रावण महिना सुरू झालेला आहे. ऑलरेडी एक सोमवार गेलेला आहे, पण आता पुढचा सोमवार येणार आहे. तर हा व्हिडिओ आज येईल. तुम्ही या सोमवारपासून करू शकता. म्हणजे या सोमवारपासूनच हे आपल्याला व्रत करायचं आहे, पारायण करायचं आहे. तर मी तुम्हाला आधी त्याचं पुस्तक दाखवते. तुम्हाला फ्रंट कॅमेरामुळे उलट दिसत असेल. शिवलीलामृत पारायण. तर यात एकूण 14 अध्याय आहेत. तर आपल्याला 2-2 अध्याय रोज वाचायचे आहेत. सोमवारपासून हे सुरू करायचं आहे. कुठल्याही सोमवारपासून. तुम्ही आता श्रावण महिन्यात केलं तर खूपच छान. पण ठीक आहे, तुम्हाला जर श्रावण महिन्यात महिलांना काही अडचणी आल्या तर श्रावण महिन्यानंतर तुम्ही पुढे पण कुठल्याही सोमवारी हे करू शकता. म्हणजे हे व्रत आपण कधीही करू शकतो. पण आता श्रावण महिना आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की आता या महिन्यात जर केलं तर त्याचं फळ कैक पटीने मिळणार आहे. पण बघा, भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे. भक्तांच्या हाकेला ते धावून येतात आणि त्यांचं कुठलंही व्रत, कुठलंही पारायण किंवा कुठलीही सेवा आपण त्यांची केली तर आपल्याला त्याचं फळ मिळणारच आहे. मग तुम्ही कुठल्याही महिन्यात करा, कुठल्याही तिथीला करा, काही फरक पडणार नाही. त्या पारायणाबद्दलच मी सांगणार आहे, ते पारायण कसं करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारपासून तुम्हाला हे सुरू करायचं आहे. तर सुरू करण्याआधी तुम्हाला रविवारी म्हणजे आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार सोमवारी, त्याच दिवशी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. म्हणजे तुम्हाला संकल्प करायचा आहे याचा की तुम्ही हे पारायण कशासाठी करतात हे तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात जा. नसेल शक्य तर तुमच्या घरी महादेवाची पिंड असेल, पिंडीच्या समोर पण तुम्ही संकल्प सोडला तरी देखील चालेल. पण संकल्प सोडणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 7 दिवसांचं पारायण करणार आहात तर तुम्ही महादेवाला, म्हणजे आपण जेव्हा कुठलंही पारायण करतो तर आपल्याला देवाला सांगणं गरजेचं आहे की आपण हे पारायण करत आहोत, कशासाठी करत आहोत, तेव्हाच ते पारायण फळाला येत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर तुम्हाला जिथे तुम्ही करणार तिथे तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात आधी जर तुम्ही प्रदोषकाळी हे पारायण केलं, म्हणजे प्रदोषकाळी जर तुम्ही याचं वाचन केलं तर खूपच छान. म्हणजे प्रदोषकाळी म्हणजे 4 ते 7:30च्या दरम्यान तुमचं हे वाचन व्हायला हवं. मग तुम्ही कसं करणार ते तुमच्यावर आहे. 4 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला 2 अध्याय वाचायला अर्धा ते पाऊण तास लागेल, जास्त वेळ लागणार नाही. किंवा तुमचं वाचन जर फास्ट असेल तर 15-20 मिनिटात तुमचं वाचून होईल. तर तुम्हाला 4 ते 7:30च्या दरम्यान वाचणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता. किंवा मग तुम्हाला सकाळी करायचं तर सकाळी करा. कारण प्रदोषकाळ हा महादेवांच्या सेवेसाठी खूप फलदायी आहे. म्हणजे त्यांची सेवा आपण प्रदोष काळात केली तर खूप फळाला जाते. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण महादेवाची सेवा केली किंवा त्यांचं पारायण केलं तर आपल्याला फळ मिळणारच आहे. मग तुम्ही सकाळी केलं तरी देखील चालेल याचं वाचन. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सोमवारी किंवा आदल्या दिवशी रविवारी संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा सोडायचा, महादेवांच्या पिंडीच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर तुम्हाला हातात पाणी घ्यायचं आहे. पाणी घेतलं, अक्षदा टाकल्या, एक फूल ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगायचं आहे. तुमचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर काश्यप गोत्र सांगायचं. हे सगळं सांगून झाल्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमची काय इच्छा आहे, की तुमचं लग्न जमत नाही, तुम्हाला मुलं बाळ होत नाही किंवा तुम्हाला काय त्रास आहे तो तुम्हाला महादेवांना सांगायचा आहे. किंवा तुमची कुठली इच्छा असेल ती तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे. हे सगळं सांगून, किंवा भूतबाधा किंवा पिशाचं असं काही म्हणजे करणी बाधा वगैरे काही कोणावर झालं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. महादेवांना तुम्ही सांगा
महादेव नक्की तुम्हाला त्यातनं बाहेर काढतील. खूप म्हणजे मी आधी सांगते, खूप प्रभावशाली व्रत आहे हे. जर तुम्ही मनोभावे हे व्रत केलं तर नक्की 100% मी तुम्हाला गॅरंटी देते की या व्रताने तुम्ही जे मागणार आहात, तुम्ही जे म्हणणार ते तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. मी हे व्रत केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. तर तुमचं म्हणजे नाव गोत्र सांगितल्यानंतर तुम्हाला महादेवांना इच्छा सांगायची आहे, तुमच्यावर काय संकट आहे ते सांगायचं आहे आणि तुम्ही हे व्रत कशासाठी करताय तेच तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं की महादेवांना की 7 दिवसात म्हणजे 7 दिवसात तुमचं पारायण होणार. 2-2 अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहे. असं तुमचं 7 दिवसात 14 अध्याय तुमची वाचून होणार आहे. तर 7 दिवसांचं हे पारायण करत आहे. तर हे पारायण माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्या. हे पारायण करत असताना जर माझ्याकडून काही चुका झाल्या तर महादेवांना तुम्हाला सांगायचं आहे की चुका झाल्या तर मला त्याबद्दल माफ करा आणि माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या असं तुम्हाला सांगायचं आहे. कारण ज्या वेळेला आपण कुठलंही पारायण करतो तर त्यावेळेला आपण तर करत असतो पण आपल्या हातून बऱ्याच चुका होऊ शकतात. तर आपल्या भगवंताला आपल्याला सांगायचं असतं, म्हणजे ते निर्विघ्नपणे पार पाडत असतं आपल्याकडून, असं त्यांना सांगायचं आहे. आणि सोमवारपासून तुम्हाला याचं वाचन सुरू करायचं आहे. आता पूजेची मांडणी वगैरे कशी करायची, तर तुम्हाला मांडणी कशी करायची आहे, एक पाट घ्या किंवा तुमच्याने बैठक होत नसेल तर तुम्ही स्टूलवर ठेवून वाचलं तरी देखील चालेल. पण तुम्हाला ते जे पुस्तक आहे, तो जो ग्रंथ आहे तो तुम्हाला हलवायचा नाही आहे. पहिल्या दिवशी तुम्ही तो ग्रंथ ठेवला सोमवारी, तर त्यानंतर 7 दिवसांपर्यंत तो ग्रंथ तिथे तसाच ठेवायचा आहे, त्याला हलवायचा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ते ठेवल्यानंतर तुम्हाला तो ग्रंथ समोर ठेवल्यानंतर तिथे दिवा अगरबत्ती लावून तुम्हाला वाचन करायचं आहे आणि तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे आणि दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा किंवा 1 माळ जप केला तरी देखील चालेल. आणि हे सगळं तुमचं मांडणी वगैरे करून झाल्यानंतर रोज तुम्हाला फक्त त्या पोथीच्या समोर महादेवांच्या पिंडीसमोर बसून तुम्हाला मंदिरात करता असेल मंदिरात करा, घरी करतायचं असेल तर घरी करा, घरी वाचलं तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर तुम्हाला ते 2-2 अध्याय रोज वाचायचे आहेत. पण तो ग्रंथ हलवायचा नाही, तिथेच एका ठिकाणी ठेवायचा. पाट ठेवायचा, पाटावर एक कापड ठेवायचं, पांढऱ्या कलरचं कापड ठेवायचं. पांढऱ्या कलरचं कापड ठेवल्यावर त्याच्यावर ते तो ग्रंथ ठेवायचा आहे. आणि वाचन करत असताना शक्य असेल तुम्हाला तर पांढरे कपडे घाला. पांढरे कपडे जर तुम्ही घातले, काहीतरी घाला तर खूपच छान. पण ठीक आहे, तुमच्याकडे नसेल कुठल्याही कलरचे तुम्ही घालू शकता, फक्त काळा किंवा निळा रंगाचे कपडे घालू नका. हे झालं. आता नियमांच्या बाबतीत, आता नैवेद्य तुम्हाला जो काही सकाळ संध्याकाळ दाखवायचं असेल तर तुम्ही यथाशक्ती तुम्ही जो काही स्वयंपाक केला असेल तो महादेवांना दाखवू शकता. आणि तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे, सकाळी करा संध्याकाळी करा किंवा दोघं वेळ केली तरी देखील चालेल. आता नियमांच्या बाबतीत, आता जर महिलांची पिरियड येणार असतील तर तुम्ही तुमची डेट बघून घ्या. हे पारायण करूच नका, कारण 7 दिवस हे कंटिन्यू पारायण व्हायला पाहिजे. मध्ये काहीही खंड पडायला नको. मग सुतक आलं, हे आलं, ते आलं, काहीही चालणार नाही. सुतक आलं तुम्हाला नव्याने याची सुरुवात करावी लागणार आहे, काही उपयोग होणार नाही. मग तुम्ही करूच नका. किंवा विटाळ असेल, कोणाची डिलिव्हरी होणार असेल घरात तर या पारायणाला सुरुवातच करू नका. तर एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर हे पारायण कोणीही करू शकतं, मुलं करू शकतात, बायका करू शकतात, पुरुष करू शकतात, कोणीही करू शकतात. आणि तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे आणि यानंतर तुम्हाला उद्यापन. आता उद्यापन तुम्हाला शेवटच्या दिवशी करायचं आहे, म्हणजे तुमचे 13-14 अध्याय वाचून झाला शेवटच्या दिवशी, त्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन कसं करायचं, तुम्हाला यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे शक्य असेल, पावशेर तांदूळ, पावशेर किंवा 1.25 पावशेर किंवा 1.25 किलो तांदूळ, तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जसं शक्य होईल तांदूळ तुम्हाला दान करायचे. दान करायचे म्हणजे ते तांदूळ आणि पांढरे कपडे, ज्याला आपण उपरणं म्हणतो, उपरणं किंवा मग पांढरे कपडे, शर्ट पॅन्ट तुम्ही महादेवांच्या मंदिरात न्यायचं आहे. ते तांदूळ आणि तुम्हाला ते जे पांढरे कपडे किंवा उपरणं असतं ते पण तुम्ही नेलं ते देखील चालेल. तर ते तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर ठेवायचं आहे. तिथे ठेवल्यानंतर त्यांना अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला तिथे जर एखादे गुरुजी असतील ब्राह्मण तर त्यांना तुम्ही हे वस्त्र आणि जे तांदूळ आहे ते द्यायचे आहेत. आणि जर नसतील तर मग एखादा म्हणजे गरजू असेल, ज्याला खूप गरज आहे, तो म्हणजे कपडे घालणार असेल अशांना द्या बरं का. म्हणजे तांदूळ आणि ते कपडे त्याचा वापर म्हणजे ते तांदूळ खाल्ले जायला पाहिजे शिजवून आणि ते कपडे घातले जायला पाहिजे. ज्याला गरजू असेल त्याला ते कपडे तुम्हाला द्यायचे आहेत आणि ते तांदूळ तुम्हाला
द्यायचे आहे दान म्हणून. आणि जर नसेल तर तुम्हाला एखादा जो म्हणजे ब्राह्मण माहिती असेल तुम्हाला, एखाद्या ब्राह्मणांना तुम्हाला ते वस्त्र पांढऱ्या कलरचे आणि ते तांदूळ तुम्हाला दान म्हणून द्यायचे आहे. असं तुम्हाला आणि काही दानदक्षिणा तुम्हाला 11 रुपये, 21 रुपये, 151 रुपये, 101 रुपये जे काही तुम्हाला दानदक्षिणा द्यायची असेल तुम्ही देऊ शकता. नाही दिली तरी देखील चालेल. अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. म्हणजे याचं उद्यापन करायचं आहे. शेवटच्या दिवशी जेव्हा तुमचं वाचन होईल 14 म्हणजे 13 आणि 14 अध्याय तुमचा संपला, तुमचं आज वाचन झालं आहे, आज तुमचं पारायण संपलेलं आहे, तर त्या दिवशी तुम्हाला महादेवांची आरती झाल्यानंतर आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर तुम्हाला एखादा गोडाधोडाचा नैवेद्य करा किंवा दूध साखर भाताचा, दही भाताचा नैवेद्य दाखवलं तरी देखील चालेल. जसं तुमचं यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला करणं शक्य असेल तसं तुम्ही करा. नियम अटी हां एक माझा नियम सांगायचा राहिला बघा. नियम सांगायचा राहिला म्हणजे तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. बोलण्यात राहून जातं, माफ करा मला. तर कांदा लसूण म्हणजे 7 दिवस तुमचं पारायण सुरू असताना कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, अजिबात खायचं नाही. हा नियम तुम्हाला पाळावाच लागेल. आणि ग्रंथ अजिबात हलवायचा नाही. जसं आपण गुरुचरित्राच्या पारायणाला करतो तो ग्रंथ हलवत नाही तसा हलवायचा नाही, तिथेच ठेवायचा. आणि ज्यांना गुडघ्यांचा त्रास असेल, पायांचा त्रास असेल, वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांना करायचं असेल तर तुम्ही करू शकता. स्टूलवर ठेवलं, स्टूलवर तुम्ही ग्रंथ ठेवा आणि तुम्ही पण स्टूलवर बसा, पण ग्रंथ हलवू नका. एका ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा हात लागणार नाही त्या ठिकाणीच तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं, बाकी सगळं तुम्ही खाऊ शकता. हे खायचं का ते खायचं का काहीही खाऊ शकता, फक्त कांदा लसूण खाऊ नका. आणि मांसाहार करू नका 7 दिवस, अजिबात करायचं नाही. म्हणजे मांसाहार म्हणजे घरात तुम्ही करायचा पण नाही, बनवायचा पण नाही आणि तुम्ही स्वतः खायचा देखील नाही. हे तुम्हाला एवढं कटाक्षाने पाळायचं आहे. आणि बाकीचं झोपण्याच्या बाबतीत तुम्ही बेडवर झोपा, कुठेही झोपा, काही फरक पडणार नाही. आणि एक ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. बाकी तुम्ही गोंगडीवर झोपायचं किंवा खाली चटे टाकून झोपायचं काही गरज नाही. फक्त एवढं तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहे. आणि महिलांनी पिरियडमध्ये आपलं पाळायचं आहे. पिरियड जर तुमची येणार असेल तर हे व्रत करू नका, किंवा पिरियड गेल्यानंतर तुम्ही डेट बघून तसं तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला गॅरंटी देते, 101% नाही 1001% मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही हे जर पारायण केलं शिवलीलामृतचं खूप म्हणजे खूप जास्त प्रभावशाली आहे. तुम्ही एकदा हे शिवलीलामृतचं पारायण करून बघा. 2 अध्याय फक्त रोज आपल्याला 2 अध्याय वाचायचे. 2 अध्याय वाचायला काहीही वेळ लागणार नाही, अर्ध्या तासात तुमचं वाचून होणार आहे. आणि तुमचं वाचन फास्ट असेल तर 15 ते 20 मिनिटात तुमचं वाचून होणार आहे. पण तुम्ही नक्की करा. तुम्ही जर संकटात तुम्ही फसले असाल, खूप म्हणजे तुमच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे, पितृदोष आहे, काही ना काही वास्तुदोष आहे, काही ना काही तुमच्या मागे आहे, तुमचा नवरा व्यसनी आहे, खूप व्यसन आहे त्याला, किंवा तुमचे मुलं खूप चिडचिड करतात, तुम्हाला संतती होत नाही, तुमचे एक नाही अनेक समस्या असतील, तर त्यातून तुमचं निवारण होणार. तर नक्की शिवलीलामृतचं पारायण करा. आणि कोण कोण हे पारायण करणार आहे मला नक्की सांगा. आणि तुम्हाला काय अनुभव येतो, अनुभव तुम्हाला 100% काय 1001% येणार आहेत. पण तुमचे अनुभव मला तुम्ही सांगा की तुम्हाला काय अनुभव आला, तुमची कोणती इच्छा महादेवांनी पूर्ण केली. अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. आणि जर पहिल्यांदा तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असणार तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला विसरू नका. म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा घडेल. तर अतिशय छोटीशी माहिती होती. तर आजच्यासाठी इतकंच. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.